नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार. ती म्हणजे सगळ्या पत्रकारांसमोर ईश्वरी बोलू लागते. ती सांगू लागते की अर्णवने आजपर्यंत समाजासाठी काय काय केलेलं आहे आणि त्याच्या ऑफिसमधल्या बायकांसाठी तो किती सिक्युरिटी क्रिएट करतो. त्यांची सगळी काळजी घेतली जाते. त्यांना काय हवं नको त्यांना घ्यायला जाणं, सोडवायला जाणं आणि 6 वाजेच्या आत त्यांना घरी पोचवणं, ह्या सगळ्या फॅसिलिटी तो लेडीजसाठी पुरवतो. आणि राहिला विषयी तर अनाथ व्यक्तींनाही तो खूप मदत करतो. सात्विका म्हणजे त्याची आई. त्याच्याच आईच्या नावाने त्यांनी फॅशन हाऊस खोललेला आहे आणि त्यातनंच काही गोष्टी चॅरिटीमध्ये जाते ज्या अनाथ आश्रमातल्या व्यक्तींना दिल्या जातात. त्यातल्या कितीतरी लोकांना त्यांनी कितीतरी चांगल्या मार्गाला लावले, त्यांना किती मदत केली हे सगळं सांगत असतात तिथे आलेली त्या अनाथ आश्रमातली काही व्यक्ती. आणि ज्यांना ज्यांना ऑफिसमध्ये मदत केलेली असते त्या सगळ्या व्यक्ती इथे अर्णवच्या बाजूने बोलत असतात. पत्रकार हे सगळं काही निमूटपणे ऐकत असतात. आता बघता बघता सगळ्यांना चांगलंच खडसवून ठेवलेलं असतं आपल्या ईश्वरीने. आणि अर्णव म्हणत असतो की मी एवढे चांगले कामं केले, हे मी काही कोणाला दाखवण्यासाठी केलेले नाही, तर तू एवढी उल्लेख तू सगळ्यांसमोर करू नको. तर ईश्वरी म्हणत असते का नको करू, तुम्ही जर चांगले आहात तर समाजाला कळायला पाहिजे तुम्ही किती चांगले आहात. तुमच्यावरती आरोप कसं काय लावतायत हे लोक, मला नाही सहन होत. आता त्यावेळेला इथे सगळेजण अर्णवच्या बाजून चांगलं बोलत आहे पाहिल्यानंतर पत्रकारांनाही लाज वाटू लागते. पत्रकार बघता बघता मान खाली घालू लागतात. त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात येते की आपण कोणाचंही काही पूर्ण विचार न करता डायरेक्ट आरोप लावून बसलो, किती चुकीचं वागलो. आता पत्रकारांनी इथे अर्णवशी बोलताना सांगितलं की आम्हाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे आम्ही हा सगळा गोंधळ घातला, आम्हाला माफ करा. आणि जाहीरपणे आता ते सगळ्यांसमोर इथे अर्णवची माफी मागतात. आणि अर्णव निर्दोष आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते माफी मागतात. तर अर्णव सगळ्यांना माफ करतो. ठीक आहे, तुमचा जो काही गैरसमज झाला तो झाला, मला आता या विषयावरती जास्त काही बोलायचं नाही असं म्हणतो. आणि पत्रकारांनाही तो मग जायला सांगतो. पत्रकार माफी मागून मग आपापल्या मार्गाने निघून गेलेले असतात. ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू कशाला सगळ्यांसमोर माझं एवढं सगळं उल्लेख करत बसली, मला नाही आवडत मी असं कामं केलेली कोणाला सांगायला. पण ती म्हणत असते नाही, तुम्ही जर मनाने मोठे आहात तर सगळ्यांना कळायला हवं. आणि मग सगळेजण घरामध्ये येतात. घरात आल्यानंतर सगळेजण बसतात, निवांत होतात. आणि खरं तर कुणाचंही या अशा क्षणाला डोकं चालत नव्हतं असं मामाचं म्हणणं असतं. आणि ईश्वरी तू खूप छान युक्ती वापरली, तूच पटापट सगळं मॅनेज केलं. पत्रकारांना तू चोख उत्तर दिली, ऑफिसमधल्या लोकांना बोलवलं, लिस्ट बोलवली, अनाथ आश्रमातल्या त्या ताईंना बोलवलं. त्यांनी सगळ्यांनी जेव्हा शब्द टाकला तेव्हा पत्रकारांना त्यांची चूक लक्षात आली. यामुळे काय झालं तर आपल्या अर्णवची खराब होणारी इमेज ती चांगली समाजासमोर मांडली गेली. आजी तर म्हणते खरंच मला ना ईश्वरी तुझं किती कौतुक करावं आणि किती नाही असं होऊ लागलेलं असतं. खरंच तू फार हुशार आहे. तुझ्या ह्या हुशारीमुळे अर्णवला तू एकदम शोभेशी आणि साजेशी आहे हे आता माझ्या लक्षात येतं गं. तर इथे अर्णव पण सगळं काय ऐकत असतो. आणि अर्णव ईश्वरीला मग थँक्यू म्हणू लागतो. तर ईश्वरी त्यांना म्हणू लागते की बायकोची कोणी अशी आभार मानतं का, मी हे आपल्यासाठीच तर केलं ना, तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का. आणि त्यावेळेला अर्णव म्हणू लागतो की नाही, जर चांगलं काम केलं आहे तर एखाद्याचं कौतुक आपण करायलाच हवं. तू जर चांगलं केलं आहे तर मी तुझी बाजू घेऊन सगळ्यांसमोर बोलायला हवं की नाही, तुझे आभार मी मानायला हवे असं म्हणत तो आभार मानू लागतो. आणि इथे ईश्वरी म्हणते की माझं जरा रूममध्ये काम आहे, मी रूममध्ये चक्कर मारून येते असं म्हणून ती रूमच्या दिशेने जाऊ लागते. इकडे राकेशचा मात्र संताप झालेला असतो. त्याने इतकी मेहनत केलेली होती, हे सगळं मॅनेज केलं, पत्रकारांना त्याच्या विरोधात भडकवलं, बाहेर गोंधळ घातला. तो कशासाठी, रूममध्ये त्याला जे कागदपत्र शोधायची होती, जो मोबाईल शोधायचा होता त्याच्यासाठीच, आणि तो काही मिळाला नाही. तर त्याचा संताप होत असतो, त्याच्या अंगाशी येणार आता हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. पण काय करावं आता त्याला सुचेना. तो फार घाबरलेलाही आहे की काही करून ती फाईल आणि तो मोबाईल मिळायला हवा, नाही तर मी शलाकाचा खून केला आहे हे सगळ्यांसमोर लवकर येईल आणि हे लोक मला लवकरच जेलमध्ये टाकतील, मला काही जेलमध्ये जायचं नाही. आणि हे सगळं लवकरात लवकर त्यालाही संपवायचं आहे. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की जेव्हा ईश्वरी तिच्या खोलीत जाते तर तिला खोलीमध्ये गेल्यानंतर रूम सगळी अस्तव्यस्त दिसते. सगळं फेकलेलं पडलेलं अशा सगळ्या अवस्थेत दिसतं. ते पाहिल्यानंतर तिला फार मोठा धक्का बसतो की हे सगळं केलं कोणी, आपल्या रूममध्ये कोणी आलं होतं का, चोरी तर नाही झाली. मग ती दागदागिन्यांचे डबे वगैरे खोलून पाहू लागते, चोरी तर झालेली नाही. मग का
आणि कोण ह्या खोलीत येईल आणि काय शोधत असेल बरं ह्या खोलीमध्ये, असा प्रश्न ती स्वतःला विचारत असतानाच पाठीमागनं अर्णव येतो आणि अर्णव रूमला पाहून आश्चर्यचकित होतो की रूमची असली अवस्था कोणी केली, काय झालं ह्या रूममध्ये. तर ईश्वरी सांगू लागते की मला असं वाटतं ह्या रूममध्ये कोणतरी काहीतरी शोधायला आलं होतं. मग दोघंही एकमेकाकडे पाहू लागतात, ह्या रूममध्ये काय शोधायचं आणि कोणाला. तर राकेश, मग राकेशच्या खोलीत ते दोघंजण जातात. त्याला प्रश्न विचारू लागतात की तू आमच्या खोलीत असं काय शोधायला गेला होता, आमच्या खोलीची अवस्था कशी करून ठेवली. तर तो म्हणतो मी आणि तुमच्या खोलीत शक्यच नाही, मी आलेलो नाही आणि मी काही पाहिलेलंही नाही. माझी एवढी हिंमत तुमच्या खोलीत एवढ्या पसारा करण्याची, अस्तव्यस्त वस्तू शोधायला. तर ती इथे ईश्वरी म्हणू लागते की आम्हाला चांगलंच माहिती तू काय शोधायला आला होता. अर्णव इतका संतप्तो ना, तो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारू लागतो. तर इथे राकेश ना हसून हसून बोलून दाखवतो, अरे देवा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही मला दरवेळेला याल, घाबरवाल, मला ना कंटाळा आला आहे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा. दरवेळेला येतात, कॉलर पकडतात आणि गेम इज ओव्हर असं म्हणतात इथे. आणि अर्णव इथे रागारागाने त्याला सांगतो लवकरच तुझा खेळ मी संपवणार आहे, असं म्हणून तो बाहेर निघून जातो. त्याला चांगलीच धमकी दिलेली असते यांनी. तो घाबरला आहे पण दाखवत नाही यांना की तो घाबरला आहे. आता खरं तर त्याला भीती वाटते ह्या गोष्टीची की जर हे सत्य गोष्टीपर्यंत पोचले तर चांगलाच काटा काढतील आता. तर त्याला काहीही करून आता ते मोबाईल शोधायचंच आहे, तर तो आणखी जास्त प्रयत्न स्वतःहून करणार. इकडे मात्र ईश्वरीची आई चिंतेत असते, बाजारात गेलेली असते भाजी वगैरे घेण्यासाठी, पण तिला ना सतत ती बाई आठवत असते. त्या बाईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरनं काही जायलाच तयार नाही. तर त्या विचारामध्येच ती असते. तर आता इथे आपली ईश्वरी पण सारखी त्याच विचारात आहे की हा रूममध्ये शोधायला काय गेला होता, याला बहुतेक शालकाताईचं जे फाईल आणि हे ते शोधत असेल. आता तिने जो अंदाज बांधला आहे तो योग्यच आहे, पण त्याच वेळेला तिला तिच्या आईचा फोन येतो आणि आईचा फोन तिने स्पीकरवर ऑन टाकून गप्पा मारायला सुरुवात केलेली असते. आई काळजीत असते, तर आईला म्हणू लागते तू जास्तच काळजी करते, नको एवढा विचार करू. पण तिची आई म्हणते माझ्या डोळ्यासमोर ती बाई जातच नाही, कशी बाई आहे बघ ना गं, हलकट कुठली, माझ्या हातातनं निसटली ती, मला धक्का देऊन पळून गेली, माझ्या आयुष्याशी इतके दिवस तर खेळली, आता तुझ्या आयुष्यातही त्या गोष्टींचा परिणाम होते. मला ना असं झाले त्या बाईला कधी शोधून काढेल नाही, कधी नाही. तर काय करावं तेच कळेना. ती बाई ना कशी दिसायची ती वर्णन करून सांगू लागली. तर इथे ईश्वरीला एक युक्ती आली की आई तू जसं सांगते ना, ती बाई श्रीमंत घरातली होती, तिच्या केसात गजरा होता, दिसायला उंचपुरी होती, घारी होती. तर ते सगळं वर्णन आपण एखाद्या स्केच आर्टिस्टला सांगितलं, त्याच्याकडनं स्केच बनवून घेतलं तर युक्ती छान आहे, आपण असंच करूया, असं ईश्वरीची आई म्हणू लागते. त्याच वेळेला तिकडे पाठीमागनं ग्लास पडण्याचा आवाज येतो. तर मागे वळून ईश्वरी पाहते तर वल्लवी तिच्या मागे उभी असते. तर ती वल्लवीला विचारू लागते मामी काय झालं. तर म्हणते मी पाणी पिण्यासाठी आले. खरं तर ती पण घाबरली आहे, जर यांनी स्केच आर्टिस्टकडनं स्केच बनवून घेतला आणि हुबेहूब माझा चेहरा बनवला तर सगळ्यांसमोर कळेल की मीच ती बाई. ह्या गोष्टीच्या भीतीपोटी आता ती सरळ रूममध्ये निघून गेलेली असते. संध्याकाळी सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात, जेवणाची सगळी वस्तू पाहत असतात. त्याच वेळेला इथे अंजलीला डब्बा दिला का म्हणून आजी प्रश्न विचारते. तर अंजलीला डब्बा पोचवला आहे असं ईश्वरी सांगते, काही टेन्शनही घेऊ नका असंही सांगते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की अंजलीची डोहाळे जेवणाची आपल्याला तयारी करायला हवी असं आजी म्हणू लागते. ती घरी आली की आपण लवकरात लवकर डोहाळे जेवण करून घेऊ, तिच्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करायच्या असंही तिथे ठरलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणते हो आपण छान मस्त जोमाने तिचं डोहाळे जेवण साजरं करूया. पण तिची BP सारखी खालीवर होते ना, त्यामुळे डॉक्टर म्हणतात की काळजी घ्यायला हवी. तर राकेशही म्हणतो बघ ना तिची खरंच जास्त काळजी घ्यायला हवी, अर्णव तिला जास्त टेन्शन देत जाऊ नको हो तू, असंही मुद्दाम खानाखुणा करून तो बोलत असतो. तर अर्णव म्हणू लागतो की आता तर टेन्शन संपणार आहे ताईचं बाळ जन्माला आल्यानंतर, तोपर्यंत तरी तिची आम्ही नक्की काळजी घेऊ. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार की अर्णवचं जे काही गुपित होतं ते आता राकेशला कळले. त्यांनी त्या मोबाईलवाल्याचा नंबर शोधून काढला आहे आणि त्या मोबाईलवाल्याला फोन करून विचारलं की मोबाईल रिपेअर झाला का. तर तो व्यक्ती म्हणतो हो झाला आहे. तर त्याच्या अगोदर तो आता त्या ठिकाणी जाऊन पोचणार आणि तिथून मोबाईल घेऊन फरार होणार. त्याला इतका आनंद झाला या गोष्टीचा. बघता बघता त्याने ते सगळं केलंही. अर्णवला फोन आला की तुमचा माणूस मोबाईल घेऊन गेला. तर अर्णव म्हणतो मी कुठल्याही माणसाला पाठवलं नाही, तुम्ही असं कसं त्यांच्याकडे मोबाईल दिला. आता तो मोबाईल राकेशच्या हातात आहे हे सत्य ईश्वरी आणि अर्णवच्या समोर आहे. आणि ईश्वरी विचारत असते काय झालं, एवढा मोठा धक्का अर्णवला बसला आहे. तर अर्णव सांगू लागतो की आपला जो मोबाईल होता ना तो त्या व्यक्तीने पळवला आहे आणि
आपण एवढी जी मेहनत केली ती आता वाया गेली, कारण तो मोबाईल राकेशच्या हातात पोचला आहे आणि तो आता सगळे पुरावे नष्ट करणार. हे सगळं धक्कादायक वृत्त ईश्वरीला कळतं. ईश्वरीला हे धक्का बसतो. आता पुढे हे दोघंजण मिळून काय करणार, शलाकाताईला कसा न्याय मिळवून देणार, हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा भेटावंच लागणार, कारण सिरियल पाहिल्यावरच आपल्याला उद्या कळणार काय होणार. चला तर मग आपण उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.